नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल. इथे मी मुरमुऱ्याचा जो चिवडा असतो तो बनवते. भिजवून घेतले आहेत मी मुरमुरे पहिले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि थोडा वेळ भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये. आणि शेंगदाणे मी जेव्हा पोहे बनवते किंवा असं काही मुरमुऱ्याचा चिवडा बनवते तर त्याच्यात थोडंसं तेलात तळूनच मग टाकते. त्याच्याने छान चव लागते. आज संदीपचा उपवास होता त्यामुळे डबा नव्हता, नाहीतर स्वयंपाक माझा सकाळीच होऊन जातो. तर त्याला मी साबुदाणा बनवून दिला आणि दुपारी मग आमच्यासाठी म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया. तेच काय खायचं कंटाळाच आला आहे आणि काय बनवायचं ह्याचा पण कंटाळा आला आहे. तर मग मुरमुरे होते तर त्याचाच म्हटलं चिवडा बनवूया भिजवून. तर मी तेल घेतले, त्याच्यात कांदा, लसूण, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, टमॅटो, कोथिंबीर आणि जे आपले मसाले आहेत तर तेच टाकणार आहे. तर ते बनवून घेते. पूजा रूममध्ये मला फ्रेम्स वगैरे लावायच्या होत्या तर मी बऱ्याच दिवसापासून शोधत होती. तर मी काहीतरी मागवलं आहे आणि ते आजच पार्सल आलं आहे. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की काय घेतलं आहे मी. पूजा रूममध्ये मी जास्त काही ठेवलं नाही आहे. फक्त पितळेचे जे प्लांटर्स आहेत ते ठेवले आहेत आणि मंदिर आहे बस. बाकी काही ठेवलं नाही मी जास्त. फ्रेम्स वगैरे काही लावल्या नाहीत वॉलवरती. घरामध्ये आर्च पण खूप छान दिसतं. तर चिकूच्या बेडरूममध्ये आहे त्यामुळे म्हटलं इथे पण तेच नको, आपण इथे वेगळे फ्रेम्स वगैरे काहीतरी लावता येईल. आता मी इथे सगळे मसाले वगैरे टाकले आहेत आणि मुरमुरे पण आता मी स्वच्छ धुवून घेतले तर ते पण टाकते आणि थोडंसं वरतून कोथिंबीर आणि मिक्स करून घेते. छान लागतो हा मुरमुऱ्याचा चिवडा. लिव्हिंग रूममधला दरवाजा उघडाच असतो, पण कधी आम्ही बेडरूममध्ये वगैरे बसलो तर लावून घेतो. पण संध्याकाळी मात्र मी आठवण करून दरवाजे, 2-3 खिडक्या सगळ्या उघडते. छान वाटतं संध्याकाळी सगळ्या अशा खिडक्या उघड्या ठेवल्या तर. आणि आता संध्याकाळी वारा खूप छान सुटतो आहे. चिकूच्या बेडरूममधून खूप छान वारा येतो. तर दरवाज्यांना मी स्टॉपर लावलेत, नाही तर आधी जेव्हा आम्ही नवीन राहायला आलो होतो दारं खूप लागून जायची हवेने जोरात. तर मी थोडी फ्रेश वगैरे झाले, फेस वॉश वगैरे केला आणि आता मला देवपूजा करायची आहे, चहा बनवायचा आहे. आणि चिकू गेला आहे खाली सायकल चालवायला. तो आला का मग त्याला दूध गरम करून देते आणि त्याचा एक फ्रेंड पण बनला आहे तर तो खाली जातो मग थोडा वेळ खेळायला. आधी सायकल चालवायला जायचा. इथे काही भीती नाही आहे, दोन्ही गेट लावून असतात. गेटच्या मध्येच खेळतो तो. बिल्डिंगमध्ये फक्त एकच मुलगा आहे, छोटा आहे तो पण चिकूसारखाच. तर ते दोघंजणं थोडा वेळ खेळतात. शाळा असली का त्यालाही वेळ नसतो, यालाही वेळ नसतो. आता सुट्ट्या आहेत म्हणून थोडा वेळ संध्याकाळी खेळतात आणि मग आला का लगेच परत क्लासला जायचं असतं चिकूला. आणि बिल्डिंगमध्ये आमच्या शांतता असते, जास्त काही लोकांचा आवाज वगैरे नसतो. प्रत्येक फ्लोअरवरती प्रत्येकाचे 2-2 फ्लॅट आहेत त्यामुळे शांतता असते. कमी फॅमिली आहेत आणि आम्हालाही असं शांतच हवं होतं. आणि आमच्या फ्लोअरवरती फक्त आम्हीच राहतो आणि जे समोरचा फ्लॅट आहे ते अमेरिकेला राहतात. तर ते कधीतरी येतात, 5-6 महिन्यातून महिनाभर राहतात, 15 एक दिवस राहतात आणि परत जातात.
तर त्यामुळे पूर्ण फ्लोअर आम्हाला वापरायला भेटतो. तर तुमचा जो एक प्रश्न आहे जो मला नेहमी येतो, आणि तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये देणार आहे. इथे मी चहा ठेवला आहे आणि गुळाचा चहा पिते मी. त्याच्यात थोडंसं आलं खिसून टाकलं आहे आणि जी साय आहे तर ती पण मी काढून ठेवून देते तूप बनवण्यासाठी. आणि यावेळेस मी जी तुम्ही मला टिप्स दिल्या आहेत तर त्या पद्धतीनेच मी बनवणार आहे. थोडी अजून साय जमा होऊ देते आणि मग नंतर तूप बनवते मी. संध्याकाळी मला एवढं शांत वाटतं घरामध्ये आणि खूप म्हणजे प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळी पहाटे 7च्या दरम्यान, 6:30, 7, 8च्या दरम्यान खूप छान वाटतं. आणि दुपारी एवढं रखरख लागतं आहे ना, कधी हा उन्हाळा संपतो असं वाटतं. मला उन्हाळा बिलकुल आवडत नाही. मला पावसाळा आणि हिवाळा छान वाटतं त्यापेक्षा. तर माझी अगरबत्ती लावून झाली आहे, देवपूजा झाली आहे आणि मी आता धूप लावून घेते. धूप मी रोज लावते सकाळ संध्याकाळ. छान वाटतं धूप लावल्यावरती. पूजा रूममधली झाडं मी बाहेर ठेवली होती गॅलरीत 2 दिवसासाठी. छान ऊन लागतं त्यांना आणि त्याच्याने छान ग्रोथ होते त्यांची, म्हणून तर आता मी घरात घेते. डायरेक्ट ऊन लागेल असं गॅलरीत ठेवत नाही, कारण की त्यांना सवय नसते, घरामध्ये असतात आणि डायरेक्ट उन्हात ठेवलं तर मग पानं जळून जातात. आता तर खूप ऊन येतं आहे, त्यामुळे हॉलच्या गॅलरीत थोडं कमी ऊन येतं तर तिथे ठेवलं आहे मी. आणि हे मोगऱ्याचं फूल छान आलं आहे झाडाला. काय असेल ह्याच्यात सांगा बरं, काय असेल? तर ह्याच्यात काहीच नाही आहे. जे आहे ते मी काढून बघितलं आहे, तर तुम्हाला पण मी दाखवते काय आहे. तर हे पार्सल दुपारीच आलं आणि मी आता 5 वाजता काढून बघितलं. तर कोणतेही पार्सल आलं असेल तर मी जेव्हा व्हिडिओ करेल तेव्हा ओपन करायचं ठरवते, पण मला कंट्रोल होत नाही. मी लगेच काढून बघते. तर सगळेच करत असतील कदाचित, असं तुम्हीही करत असाल. तर तुम्हाला मी दाखवते काय आहे. तर हा रिकामा बॉक्स आहे, तर त्याला मी तिकडे ठेवून देते आणि घेऊन येते काय आहे. हे विंडो सारखं विंटेज मध्ये मिरर आहे. मी तुम्हाला दाखवते.
मी बऱ्याच दिवसापासून पूजा रूम मध्ये मला एक मिनिट ह्याला खाली ठेवते आणि मग बोलते. वजन खूप आहे. मी पहिले दाखवते तुम्हाला आणि मग बोलते तुमच्याशी. याचा कलर किती सुंदर आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल थोडा थोडा कलर निघाल्यासारखं, पण तसं नाही आहे. तर ह्याचा कलरच तसा आहे, विंटेजमध्ये असल्यामुळे ते तसं दिसतं जुनं. तर खूप छान आहे. आणि दोन्ही जर हे खिडक्यासारखं दरवाजे आहेत तर ते ओपन केले तर मध्ये एक आरसा आहे, हे बघा असं. आणि खूप मोठी हाईट पण आहे, क्वालिटी पण छान आहे आणि हाईट वगैरे पण छान आहे. आणि इथे बघा थोडंसं आहे ना तडा आली आहे त्याला. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी बऱ्याच दिवसापासून मिरर शोधत होती. विंटेज वस्तू ज्या आहेत त्या मला खूप आवडतात आणि मी असं वेगळं काहीतरी शोधते घरात, म्हणजे छान दिसावं, कोणाकडे जास्त नसावं, कोणी आलं आपल्या घरी तर त्यांनाही थोडं युनिक वाटलं पाहिजे. त्यासाठी मी वेगळं काही ना काही शोधत असते. तर हे बऱ्याच दिवसापासून मला घ्यायचं होतं, पण ह्याची प्राइस पण थोडी जास्त आहे. आणि मी संदीपला पण दाखवलं, त्यालाही आवडलं आणि चिकूला पण दाखवलं तर त्याला पण आवडलं. तर ते बोलले दोघं मागव म्हणून, छान आहे आणि हे छान दिसेल घरात, तर त्यामुळे मी हे मागवलंय आणि खूप छान आहे. मला पूजा रूम मध्ये मला फ्रेम्स लावायच्या होत्या, तर परत म्हटलं आर्च बनवावं. पण चिकूच्या बेडरूम मध्ये मी आर्च बनवला आहे, तर म्हटलं इथे पण तेच का, थोडं वेगळं काहीतरी करूया. वेगवेगळ्या डिझाईनचे मिरर जे विंटेज मध्ये असतात ना, ते मिरर खूप छान दिसतात, तर ते लावायचा मी विचार केला होता. तर हा मोठा मागवलाय मी. घरासाठी काही ना काही बघत राहते आणि काही ना काही वेगळं काहीतरी शोधत राहतेच. कोणाच्या घरी नसावं तसं आपल्या घरी असावं आणि कोणी आपल्याकडे आलं तर त्यांना पण वाटलं पाहिजे, त्यांना पण थोडं युनिक वाटलं पाहिजे आणि त्यांना पण थोडं वेगळं दिसलं पाहिजे बाकीच्यांच्या घरांपेक्षा, आणि तुम्हालाही आवडेल. तर त्यासाठी मी प्रयत्न करते. तर बघू आता कसं आहे. तर ह्याला जे 3M हुक्स असतात ना, तर ते वजन ह्याचं काही घेणार नाही, तर तिथे ड्रिलच करावं लागेल. बघू आता ड्रिल कधी करतो, तर जेव्हा लावेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. बऱ्याच डिझाईनचे बऱ्याच कलरचे होते, पण मी हा येल्लो मागवला. वूड मध्ये पण होता, पण म्हटलं सगळं घरात आता वूडच आहे तर थोडा वेगळा कलर घ्यावा, म्हणून मी हा येल्लो कलर मागवलाय आणि खूप छान दिसतोय. पण थोडंसं ना इथे आरसा फुटल्यामुळे ना थोडंसं मला वाईट वाटत होतं. म्हटलं एवढं महागाचा मागवला आणि तो आरसा फुटला, आणण्यामध्ये थोडंफार तडा आली असेल. तर त्यांना मी फोटो पण पाठवला, तर ते बोलले की तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपवरून आरसा लावून घ्या, तर पण तुम्ही लावून घ्या आणि ह्याचे काही पैसे वगैरे असेल तर ते आम्ही तुम्हाला पाठवून देतो. तर म्हटलं ठीक आहे, असं फुटलेला आरसा वगैरे ठेवायचा नसतो, पण लावेल मी लगेच. बघू आता मी सॅटर्डे संडेलाच लावेल. आणि मला माहिती होतं ह्याच्यामध्ये आरसा आहे, त्यामुळे मी काढताना पण खूप हळूवारपणे काढलं होतं, ते कदाचित आधीच फुटलं असणार. तर ही डिझाईन जी आहे ना, तर ही खिडकी जी असते आपल्या गावी जी खिडक्या असतात विंडो, तर तशा डिझाईन मध्ये आहे आणि मोल्डिंग वगैरे असल्यामुळे खूप छान दिसते. बघणाऱ्याला असं वाटणार की खिडकी आहे का, तर खूप छान आहे. तसंच मी शोधत होती आणि मला तसंच भेटलं. तर खूप जड आहे. जे 3M हुक असतात ना, तर ते काय ह्याचं वजन ह्याचं घेणार नाही, त्यामुळे तिथे ड्रिलच करावं लागेल. आणि हे मला पूजा रूम मध्ये लावायचं आहे. या साईडची जी भिंत आहे तर ती पूर्ण प्लेन आहे, तर माझा विचार होता की तिथे मी वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईनचे सगळे मिरर्स लावावे. तर तसं हा मोठा मिरर घेतलाय मी, तसेच मी छोटे छोटे वेगवेगळे डिझाईनचे घेणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.